नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून उपमा न बनवता खूप मस्त अशी चटपटीत नाश्त्याची रेसिपी बनवतो आहे। तर यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला आहे। नेहमी आपण उपमा बनवण्यासाठी जो जाड रवा वापरतो तोच इथे घेतला आहे। यामध्ये आता अर्धा कप दही घालायचं आहे। यानंतर याच दह्याच्या कपामध्ये मी अर्धा कप पाणी घेतलं आहे। तर सुरुवातीला सगळं अर्धा कप पाणी यामध्ये घातलं आणि लागेल तसं आपण आणखी यामध्ये नंतर घालू। अर्धा कप पाणी घातल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं। तर हे असं घट्टसर मिश्रण तयार झालं आहे। सगळ्या गुठळ्या याच्यातल्या काढून घेतल्यात। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं हे बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे यामधला जो रवा आहे तो छान फुलेल। तोपर्यंत आपण पुढची कृती करूया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे। पसरट तवा घ्यायचा। इथे मी डोसा तवा घेतला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान तडतडलं की यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। मिरची तेलावरती परतून घेतली। इथे आता मी आलं आणि लसूण किसून यामध्ये घातलं। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं होतं। तुम्ही आलं लसणाची पेस्ट घातली तरी चालेल। आता या सगळ्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं 1 मिनिट। आलं लसूण हिरवी मिरची छान परतून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी अर्धा घेतला आहे। आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया। तर इथे कांदा सॉफ्ट झाला आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घातली। टोमॅटो आणि शिमला मिरची सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया। तर इथे मी हे 2 मिनिटं परतून घेतलं आणि टोमॅटो शिमला मिरची सगळं छान असं सॉफ्ट झालं आहे। आता यामध्ये मसाले घालूया। तर सुरुवातीला इथे मी पाव चमचा हळद घातले। यानंतर इथे मी थोडंसं लाल तिखट घातलं आणि 1 चमचा यामध्ये सांबार मसाला घालायचा आहे। सांबार मसाला नसेल तर तुम्ही इथे पावभाजी मसाला घातला तरी चालेल। आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे। मसाले शिमला मिरची आणि टोमॅटो आपण सगळं घातलं, त्याबरोबर मसालेसुद्धा परतून घ्यायचे आहेत। इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। फक्त भाज्यांपुरतंच मीठ इथे घालायचं आहे। आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मिक्स करूया आणि आता गॅस बंद करूया आणि आता पुढची कृती करू आपण। तर हे जे मिश्रण किंवा रवा आपण जो झाकून ठेवला होता तो पाहूया। तर रव्याने दही पाणी सगळं ॲब्झॉर्ब केलं आहे आणि हे पहा, हे भरपूर घट्ट झालं आहे। तर यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालावं लागेल। तर इथे मी आणखी 1 कप पाणी घेतलं आहे। त्यातलं थोडंसं घालायचं आहे, साधारण पाव कप पाणी घातलं इथे मी। हे आपल्याला घट्टसरच हवं आहे। नेहमीचं आपलं जसं इडलीचं बॅटर असतं त्याप्रमाणेच आपल्याला हे हवं आहे। त्यापेक्षा थोडंसं घट्ट असलं तरी चालेल, म्हणून पाणी एकत्र घालू नका। आणि पाणी घातल्यानंतर हे छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे रवा पाणी सगळं छान असं एकजीव होईल, कारण आपण रवा मिक्सरला फिरवून घेतलेला नाही आहे। तर हे असं 2 ते 3 मिनिटं फेटून घेतलं आणि आता हे असं परफेक्ट आहे पहा। तर मी नंतर जे 1 कप पाणी घेतलं होतं त्यातलं पाव कप पाणी घातलं, म्हणजे यामध्ये मी पाऊण कप पाणी वापरलं। आता यामध्ये 1 पाऊच इनो घालायचं आहे। इनोचं जे छोटंसं पाऊच मिळतो ते अख्खं घातलं इथे मी। त्याच्यामध्ये 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट असतं, किंवा तुम्ही मग अर्धा चमचा बेकिंग सोडासुद्धा घालू शकता।
इनोवरती मी थोडंसं पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं आणि यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं, तर चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. ही प्रोसेस जरा फास्ट करायची. व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. आता आपण जो मसाला तयार करून ठेवला होता त्याचे आपल्याला 4 असे भाग करून घ्यायचे. गॅस मी पुन्हा चालू केला आहे. तर असे समान 4 भाग केलेत मी. तर आज आपण स्पॉट इडली बनवतो आहे. साऊथची फेमस अशी रेसिपी आहे. त्यामध्ये ते जे आपलं नेहमीचं इडलीचं पीठ असतं ते वापरतात. आज आपण इन्स्टंट इडलीचं पीठ रव्यापासून तयार केलं आणि त्यापासून आपण स्पॉट इडली बनवतो आहे. आता यावरती असं हे जे आपण तयार करून ठेवलेलं पीठ आहे ते घालायचं आहे. तुम्हाला जर इनो नको असेल तर तुम्ही इडलीच्या तयार पिठापासून जे आपलं नेहमीचं इडलीचं पीठ असतं डाळ तांदळाचं त्यापासून ही रेसिपी बनवू शकता. खूप मस्त अशी ही रेसिपी आहे. वरच्या बाजूने ड्राय झाल्यानंतर हे उलटून घ्यायचे. आणि आता ही स्पॉट इडली पाहू शकता किती मस्त दिसते. तर अशी मी सगळ्या ह्या उलटून घेते. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आपण भाजून घेऊया. वरच्या बाजूने थोडंसं बटर घालायचं आहे. इथे मी लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे बटर घालते. तुम्हाला जर बटर नको असेल तर तुम्ही बटर शिवाय सुद्धा ही रेसिपी बनवू शकता. तर इथे पाहू शकता बटर मेल्ट झालं आहे आणि खूपच मस्त अशी ही रेसिपी दिसते. दिसायला जितकी छान आहे तितकीच चवीला अप्रतिम लागते. नाश्त्यासाठी तुम्ही झटपट ही रेसिपी तयार करू शकता. तर इथे मी टोमॅटो केचप बरोबर ही स्पॉट इडली सर्व केले. याबरोबर तुम्हाला कुठल्याही चटणीची सुद्धा गरज नाही आहे. इतकी टेस्टी ही इडली तयार होते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.